इनफॅक्ट मध्ये पोलीस प्रशासनाने चूक करू नये। पोलीस प्रशासन चालवत नाही, पोलीस कायदे करत नाही, पोलिसांनी कायद्याचा भंग करू नये। जरी नरेंद्र मोदींनी किंवा राष्ट्रपतींनी किंवा मंत्रीने आदेश दिला याला उचला आणि ठोका, पोलिसांनी नकार दिला पाहिजे। बिकॉज पोलीस इज फॉर द प्रोटेक्शन अँड द डिफेन्शन ऑफ द पब्लिक, पोलीस नॉट फॉर द हॅरॅसमेंट अँड टू क्रश द पब्लिक। यू शुड नॉट ब्रेक अप द राईट ऑफ माय यूथ ऑफ इंडिया। म्हणून मी पोलिसांना म्हणतो ही चुकीची कामं करू नका आणि तुम्ही त्यांना सांगा, ए नरेंद्र मोदी, ए अमित शाह, ए धर्मेंद्र प्रधान, हे तुझी जबाबदारी आहे त्या तरुणांशी बोलण्याची, चर्चा करण्याची आणि निर्णय घेण्याची। आणि हे पोलिसांना तुम्ही काय चोराला ठोकतायत, मिलिटरीवाल्यांना तुम्ही काय चीन पाकिस्तानच्या सैनिकांना ठोकतायत। अरे हे माझ्या देशाचे तरुण आहेत आणि यांना तुम्ही काठी मारतायत। तुम्हाला विचार केला पाहिजे, अरे तुम्ही सुद्धा आमचे नाते गोत्याचे आहेत, तुम्ही आमच्या अवलादीचे आहात आणि तुम्ही जर असं त्या देवेंद्र फडणवीस, धर्मेंद्र प्रधान, अमित शाह, नरेंद्र मोदी यांचं ऐकून जर समजा तरुणांना काठीने मारत असाल, बळजबरीने पांगवत असाल, ते पोलिसांनो ॲब्सोल्युटली रॉंग, चुकीचं आहे, असं करू नका। त्याचं कारण तुम्ही सरळ सरळ उत्तर दिलं पाहिजे। कारण पोलीस अधिकारी MPSC आणि UPSC परीक्षा झालेली असतात, त्यामुळे त्यांना याचं ज्ञान असलं पाहिजे। पोरांना ठोकणं ही तुमची जबाबदारी नाही, पोरांची बोलणं हे मंत्र्यांची जबाबदारी आहे, असा तुम्ही त्यांना खडे सवाल सांगितला केला पाहिजे। आणि म्हणून मी म्हणतो, वांगचूक साहेबांना जी काही उचलून नेलं चुकीचं आहे, त्यांना त्या ठिकाणीच मेडिकल ट्रीटमेंट दिली पाहिजे होती। आणि आताही जी काही पोरं त्या ठिकाणी अभिजित दिक्के बरोबर त्यांना ठोकायला नको। कारण हे तरुण कोण आहेत? हे काय चीन, पाकिस्तान, सिरिया, जॉर्डनचे आहेत का? हे माझ्या देशाचे एक भविष्य घडवणारे नागरिक आहेत। याच्याकडून आमदार बनतील, याच्यातून खासदार बनतील, याच्यातून मुख्यमंत्री, प्रधानमंत्री बनतील, इंजिनियर, वकील, डॉक्टर बनतील आणि यांना तुम्ही काठी मारतायत, चुकीचं करीत आहात। असं करू नका। लोक जमलेत तर जमू द्या, त्यांचे विचार आहेत, त्यांनी चर्चा केली पाहिजे, प्रश्न सोडवला पाहिजे। कारण या प्रश्नाचं उत्तर नरेंद्र मोदीच्या बगलेत आहे। दिल्लीमध्ये गेल्या महिनाभरापासून पेपर फुटी संदर्भात अभिजित दिपके असतील किंवा सोनम वांगचुक असतील हे आंदोलन करत आहेत, पण सरकारला या गोष्टीचं गांभीर्य नाहीये। जे सरकार रात्रंदिवस आमदार खासदार फोडण्यातच त्यांच्यामध्ये त्यांना आनंद मिळतो आणि आमदार खासदार फोडल्यानंतर जो आनंद मिळतो त्यांना तर असं वाटतं पेपर फुटला तो त्यांच्याकरता आनंदाचा भाव आहे की लोकांनी चांगलं शिक्षण घेऊ नये आणि आमचे गुलाम म्हणून राहावं, म्हणून सरकार याकडे लक्ष देत नाही, असा आमचा गंभीर आरोप आहे। जळगाव शहरातील जागरूक नागरिक आणि सर्व पक्षाचे प्रमुख माणसं, सगळी व्यक्ती, सगळे सहकारी, सगळ्या सामाजिक संस्था, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ हे सगळे लोक आज होते। सन्माननीय जिल्हाधिकारी महोदयांना या बाबतीत निवेदन दिलेलं आहे आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, शिक्षण पद्धती सुधारित व्हावी आणि परीक्षा या पेपर फुटी होऊ नये याच्याकरता म्हणून आजचे जळगावकर नागरिक म्हणून इथे जमलेले होते। यापुढेही जमत राहू आणि विद्यार्थ्यांच्या विषयावर कायम वाचा फोडली जाईल हे सरकारने ऐकून घ्यावं। आमदार खासदार फोडणं इतकं साधं पेपर फुटी नाहीये, हा प्रश्न अतिशय गंभीर आहे, सरकारने गांभीर्याने घ्यावं। सोनम वांगचुक यांना उचलून नेलेलं नाही, सोनम वांगचुक लोकशाही माध्यमातून आंदोलन करत होते, त्यांचं अपहरण सरकारने केलेलं आहे, पोलिसांच्या माध्यमातून त्यांचं अपहरण आहे, त्यांना उचलून नेलेलं नाहीये। आणि लोकशाही माध्यमातून जर का कोणी लोकशाहीने संविधान सगळ्यांना अधिकार दिला आंदोलनाचा आणि लोकशाही मार्गाने कोणी आंदोलन करत असेल आणि त्याला तुम्ही असं चादरीने झाकून अपहरण करण्यासारखं एखाद्या व्यक्तीचं अपहरण करून त्याला झाकून केलं जातं, त्याच पद्धतीने केली आहे। म्हणून या सरकारचा आम्ही निषेध व्यक्त करतो। ही पद्धत अतिशय लोकशाही पद्धतीला घातक आहे, हे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाही अशी आमची मागणी आहे।